एप्रिल 2025 रोजी साहेबराव पोपट भोसले राहणार दिघे वस्ती पिंपरी रोड काकडी तालुका राहता यांच्या राहत्या घरी अज्ञात आरोपितांनी जबरी चोरी करण्याच्या उद्देशानं कोणत्या तरी प्राणघातक हत्यारांनी कृष्णा साहेबराव भोसले वय वर्ष 30 आणि साहेबराव पोपट भोसले वय वर्ष 60 यांना जीवे ठार मारून त्याचबरोबर साखरबाई साहेबराव भोसले वय वर्ष 55 सर्व राहणार दिघे वस्ती पिंपरी रोड काकडी तालुका राहता यांना गंभीर जखमी करून मोटरसायकल आणि मोबाईल चोरून नेला। याबाबत राहता पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक 171/2025 BNS 2023 कलम 103-1-109-1 311-331-8 याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। तरी काकडी तालुका राहता या ठिकाणी घडलेल्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्याची माहिती मिळाल्यानंतर तात्काळ पोलीस अधीक्षक अहिल्यानगर राकेश ओला, वैभव कलुंबर्गे, अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर शिरीष वमने, उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी विभाग यांना तात्काळ घटनेच्या ठिकाणी भेट देऊन गुन्हा उघडकीस आणण्याबाबत स्थानिक गुन्हा शाखा अहिल्यानगर यांना सूचना देऊन समांतर तपास करण्याबाबत आदेशित करण्यात आलं। या आदेशानुसार पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, स्थानिक गुन्हा शाखा अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हा शाखेतील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात, पोलीस इनामदार तुषार धाकराव, अनंत सालगुडे आणि पोलीस अंमलदार दत्तात्रय हिंगडे, बापूसाहेब फोलाने, ज्ञानेश्वर शिंदे, गणेश भिंगारदे, फुकरन शेख, गणेश लोंढे, संदीप दर्दले, अमृत आढाव, प्रमोद जाधव, जालिंदर माने, बाळासाहेब खेडकर, रमेश राजा अत्तार, अमोल कोतकर, भाऊसाहेब काळे, प्रशांत राठोड, भगवान थोरात, सुनील मालणकर, बाळासाहेब गुंजाळ, अरुण मोरे, उमाकांत गावडे आणि चंद्रकांत कुसळकर यांचं 3 पथक तयार करून पथकाला गुन्ह्यातील आरोपितांची माहिती आणि शोध घेण्याबाबत सूचना आणि मार्गदर्शन करण्यात आलं। 5 एप्रिलला तपास पथक तांत्रिक विश्लेषण आणि बातमीदाराच्या आधारे गुन्ह्याचा तपास करत असताना गुन्हा करणारे 2 संशयित टेम्पोमधून सिन्नर मार्गे नाशिककडे जात असल्याबाबत खात्रीशीर माहिती मिळाली। पथकातील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी मिळालेल्या माहितीवरून पळशी टोलनाका सिन्नर जिल्हा नाशिक या ठिकाणी सापळा रचून संशयित इसमांचा शोध घेऊन एका टेम्पोमध्ये पाठीमागील बाजूला बसलेले संशयित 2 जण आढळून आल्यानं संदीप रामदास दहाबाळ वय वर्ष 18 आणि जगन काशीनाथ किरकिरे वय वर्ष 25 दोन्ही तालुका तेलिंबरापाडा तालुका मोखाडा जिल्हा पालघर यांना ताब्यात घेण्यात आलंय। काकडी विमानतळाच्या मागच्या बाजूला साहेबराव भोसले व त्यांचे कुटुंबीय हे राहत होते। आज सकाळी त्यांचे जवळचे नातेवाईक शिवनाथ दिघे हे त्यांच्या घरी गेले असता साहेबराव भोसले यांचा मुलगा कृष्णा हा गंभीर जखमी अवस्थेमध्ये त्याला आढळून आलेला होता। त्याने घरात बघितलं असता कृष्णाची आई तसेच कृष्णाचे वडील हे पण जखमी अवस्थेत होते। त्यानंतर आजीलाही मारहाण झाल्याचं आणि वस्तूंची उचकपाचक केल्याचं आढळून आलेलं होतं। घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला सर आणि सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिलेली होती। त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे API थोरात, PSI धाकराव यांचे पथक तयार करण्यात आले होते। गुन्ह्याच्या घटनास्थळाला भेट दिल्यानंतर तांत्रिक विश्लेषणावरून आरोपींची माहिती मिळाली होती। त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिंदे पळसे टोलनाक्याजवळ जाऊन संदीप रामदास दहावाड आणि जगन काशीनाथ किरकिरे दोघंही राहणार मोखाडा तालुका पालघर यांना ताब्यात घेतलेला आहे। त्यांनी प्रथमदर्शनी गुन्ह्याची कबुली ही दिलेली आहे। अधिक तपास SDPO श्री वमने साहेब शिर्डी विभाग हे करीत आहे।